मला भेटला निखिलदा आपला कोकणी निखिल शिमग्याला सर बघा हा शिमग्याला आलोय. काय भाजत असतील. नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. चला आता आपण आपल्या गावी आहोत. गावी आलो मुंबईवरून आणि आता चाललो आम्ही पालखीला केळशी गावामध्ये. केळशी गावात आता आम्ही जाणार आहोत. खाली मला जावं लागतो, खाडी आहे, होडीने जावं लागतो. होडीचा प्रवास आहे. आता आम्ही जाणार आहोत श्रवण आहे सोबत. चला आपण जाऊया. निघालो आता आम्ही. जाता होता जे आम्हाला हे भेटेल ना, होडी भेटेल ना. आता गावातून निघालो. आमच्या सगळ्यांच्या गाड्या इकडे लागल्यात मुंबईकडे. इकडं आम्ही बसलेत. बाबा ना, बाबा बरे आहेत ना सगळे ना. हा मंडणगडला थांबलेलो. त्या मंडणगडच्या जरा पालख्या बघत होतो ना. झालं. आला कधी आलास? आलेलो मगाशी. आंबोलीचा मंदिराचं काम प्रगतीपथावर आहे, झालेलं आहे. त्याची गोष्ट थोडासा राहिला, थोडा झाला की कम्प्लीट होणार. बाजूला समज मंदिर आहे आणि त्या साईडला आमचं मंदिर आहे. आम्हाला जायचं आहे उडीने. आमचा रस्ता आहे रेग्युलर. काय समोर मंदिर दाखवतो तुम्हाला. छान मंदिर आहे. बिना चप्पलची जायचं आहे, बिना चप्पलची. आलो आलो. चा आवाज द्यायला लागतो आम्हाला. बघा पाणी बिनी भरलाय, पाणी फुल कुडुंब भरलाय. आणि आमच्याकडच्या बायका गेल्यात केळशीला, म्हणजे ना केळशीला नारळ आणायला पालखीमधले. तेव्हा गेली एक होडी गेली. आता ते काय फिरवणार नाही, फिरवतात की काय. आम्हाला रस्ता उतरावा लागतो खाली, गावाच्या खालती. गावातून आम्हाला 10 मिनिटं लागतात खाली उतरायला. ऊन पण वाढलाय, पाय भासतील आता. परत या परत. आवाज दिल्यावरती येतील परत. गुरं चरतायत. केळशीचीच गुरं आहे, ते केळशीचीच. या इकडं आंबा आहे, पाडा आहे. इकडे सगळे ओसाळ शेती झाले सगळे पूर्ण. इकडे आता काजू बिजू लावलेत त्या साईडला. कारण कसं समुद्र खाडीच्या साईडचं ना, खारा पाणी चढतो सगळं शेतीमध्ये. शेती कोण आता करायला बघत नाही, कारण का शेती भात झाल्यावरती कापायला भारी पडतं एकदम. तर इकडे काजूची झाडं वगैरे लावलेत, कारण काजूची झाडं, आंब्याची झाडं जे खारी हवा असते ना, तर पूर्ण मस्त येतात. खारी हवामानाला झाडं चांगले येतात. बघा मी तुम्हाला दाखवतो तेव्हा तिकडून आलो वरून आम्ही. वरती आमचं गाव आहे. तर जंगल असल्यामुळे थोडा म्हणजे झाड असल्यामुळे काय दिसणार नाही. इकडे खाजण आहे, खाजणातला जंगल. या साईडला दोन्ही साईडला आहे. आणि ते आम्हाला होडीजवळ वाट बघायला लागते. इकडे श्रवण बसला आहे. पाणी जर आता भरती चालले, भरतो पाणी इथपर्यंत येतो पूर्ण पाणी भरत भरत. अजून भरला नाही पाणी. होडी तिकडे गेलं आहे. होडी आता बघा येते काय ते. आम्हाला आवाज दिला मागाशी, आवाज ना त्याच्यावरती. आता बघा किती येते, कधी येते ते. कारण लेट पण झालं आहे आम्हाला. आम्ही या पालखीसोबत असायला पाहिजे होतं. होडीची वाट बघत थांबलोय. हे बघा काच, कधी कधी भेटते काच पायाखाली वगैरे. कारण कसं चप्पल पाण्यातून काय सुस्त चालणार नाही अजिबात. चप्पल असल्यावरतीच जाऊ शकतो.
तेव्हा चप्पल डुबतात चिखलामध्ये वगैरे, ते बिना चप्पलचे जातं, काच वगैरे भेटतात. आमची खाडी जरा लांब आहे, होडीने 15 मिनिटं लागतात, 15 ते 20 मिनिटं लागतात. आता पाणी भरलं ना, आता अजून पुढपर्यंत जाते. आता पाणी थोडं कमी आहे, आता होड फिरले की भरलं का माहीत नाही. आता होडीची वाट बघते आपण, होडी आता येईल तेव्हा आम्हाला ते घेऊन जाईल. ऑलरेडी आम्हाला जरा लागत नाही. कालवातून चालत जावं लागतं. मग कालवा दाखवते, मग कालवाच्या दगडी अशी कालवाच्या दगडी पूर्ण पसरलेल्या आहेत. जेवढा हा एरिया आहे ना, एवढा मी सांगतो, हा पूर्ण असा एरिया हा बघा, ह्या पूर्ण दिसतात समोर सगळ्या कालवाच्या दगडी आहेत. एक पूर्ण कालवाचे दगडी आहेत. काल आता पाणी बघा पूर्ण ओटलं आहे. मागाशी ओटीच चालू होती, भरलेला पाणी सकाळी, पण पाणी तेव्हा ओटलेला. आता होडीवाले येत आहेत, भरपूर टाईम वाट बघितली. मग फोन करायला लागला घरी तिकडे, मग घरून फोन केलं त्यानं, मग ते निघाले. पाणी बघा निव्वळ एकदम मस्तपैकी. कालवाची भीती हे असतं की पाय कापतात नाही ह्याच्याने, आणि आपले पायात चप्पल नाही, तर आपण कसं पालखीला जातोय तर चप्पल घालून नाही जायचं. हा मधून रस्ता आहे, श्रवण चौकाचा रस्ता पकडूनच चाला. पाणी ओटलंय, ट्रॅक थोडी भिजू शकते. चालायला चालू शकतो फास्ट, पण कालवणमुळे आपण चालू नाही शकतो. डेंजर कोणी कोण असं शिक्षा हे होतं ना, चुकी करतो ना, ज्याला आपण बोलतात ना मारतो वगैरे, जो कोण गुन्हा करतो ना, तर गुन्हा करणाऱ्याला ना इथं आणायची या कालवात आणि उघडी करायची, त्याला उघडी करून ना बांधायची, आणि तिथून जे चालू करायचं नाही त्याला खेचत आणायची इथपर्यंत. याने समजला पाहिजे, जे अत्याचार करतात, बलात्काराचे केसी ऐकतो त्यांच्यासाठी, ते जर असे गुन्हे करतात ना, ते टाकायचे तिकडे चिखलामध्ये बसून. खेकडा आहे, त्या चिखला लोळवली ना, त्यांना बरोबर समजणार. लोळवत आणायची, काय फरक नाही पडत. होडीवाले दादा आलेत आम्हाला न्यायला. हा, अच्छा. आपली होडी अशी होडी असते, होडीने आम्हाला जावं लागतं. खाली बस नाही तर वरती बसलं तर चालेल, की खालीच बसा पाहिजे? कारण कसं ते वरती खाली लोड लागणार नाही ना. तुमचं आहे की नाही, ते बोलले पण नाही, थांबा बाबा हे नाही ऐकलं, चला जाऊ दे बोलते. पुढे गेलो, थोडी उडाली लागली ना, लागले पाणी आमच्या पुलाचं काम चालू आहे. आमचा आनंदाची बातमी म्हणजे पूर्ण चालू केलं नाही आता. मशीनने आम्ही जाणार आहोत, मशीन चालू केलं दादा. रप्पा जाऊ आम्ही आता. पेट्रोल टाकला, बघा. होडी चालवावी लागते अशी. पाणी जर जास्त भरलं असेल तर होला मारावं लागतं. तर मला येतो, मला होला मारताना तर मारतोय एकदम. तुमचा नंबर बोला ना, नंबर काढेल ना माझा. घे फोन, घे का नंबर. पासवर्ड आपली मशीन आहे, दुसऱ्याची आणली आहे. आपली म्हणजे न्यू मशीन आहे, घडी आहे, म्हणजे फटाफट जातो. त्याला आता ऑइल वगैरे टाकायला लागेल ना, म्हणून आणली नाही.
पुलाचं काम, तो जुना आमचा पूल होता, ते खांब दिसतात ते जुना पूल होता, तर आता बंद म्हणजे झाले 20 वर्ष झाली, तर तसाच राहिला तो. आता नवीन होतंय, नवीन बोलले 2 वर्षामध्ये कंप्लीट करू. बघूया. मला मारला दादा एक पाणी पाणी भर आता मध्यस्थी हवा येते ते बघा. सगळा मच्छी बघायची, मच्छी बांधलेली मोठ्या ओढ्या मोठ्या समुद्र जातात, या इकडे आहेत ना समोर, या 1 2 3 अर्ध्या मोठे समुद्र जातात आणि आपण इथे आपल्या जवळपास मच्छीला जातात. आम्ही इथे उतरतोय केळशीमध्ये. मांदेली लय आलीत मांदेली. पुढं केळशीला मांदेली काढतो. बापरे, चाललो आता आम्ही आतमधून. आम्हाला तर चालायचं. आमची पालखी कुठे आहे ती बघायला लागेल पहिली, कुठे आहे ती पालखी. शेत करतात ती मी म्हणजे मी ते बापे आता तर ओळखीत नाही. मी त्या कितून ओळखताय माणूस नेहमी तर शेता भातावर येऊन बोलून चालून तरी पण बोलतात मी ओळख. इकडं अरे जबरदस्त पाणी, इकडं पहिला लय भरायचं आहे म्हणजे. इथून हा पहिला लाकडाचा ब्रिज होता ना, लय भीती वाटायची एकदम पाणी पावसाचं वगैरे जायला वगैरे. केळशीचं गाव पहिला लय लांब वाटायचं. आम्हाला रोज यायचो ना केळशी बाजाराला वगैरे. केळशीची घरं परत रस्ता आठवतंय मस्त लहान असताना. आता मी या काकांना मदत करतोय, जरा सगळं मदत केली पाहिजे कारण चढ होता, भरपूर त्यांना त्रास होत होता वरती गाडी चढवायला. तर मी तर हेल्प केली, जरा बरं वाटलं. जरा असे हेल्प प्रत्येकाला करायची जर खरोखरच अडचणीत असेल तर. ते आले ना मला भेटलं निखिलदा, आपला कोकणी निखिल सर बघा. शिमग्याला आलो आहे, भरपूर दिवसांनी बघायची होती, भेटलं नाही. हिला फक्त बाईकवरती भेटलेलं आहे. आता आपली गाडी आता चांगला दिवस आहे भेटला आम्हाला निखिलदा. चांगल्या दिवशी चांगल्या दिवशी थँक्यू. चला चांगला दिवस. आणि कोकणी निखिल सगळ्यांना तर माहिती आहे, फेमस आपला कोकणी निखिल. तर आम्हाला कॉमेडीचा मास्टर कोकणातला कोकणी निखिल, मला त्याला म्हणजे भेटायचं होतं. तर म्हणजे भेट घडून आली, म्हणजे त्या शेवटी फायनली भेटला आम्हाला. मस्त सेल्फी व्हिडिओ वगैरे काढली, बरं वाटलं जरा. कोणतरी असा मोठा कोणतरी यूट्यूबर भेटला यावरती.
आमच्या पालखीला शोधली केशीगाव लय मोठा आहे ना, समजत नाही कुठल्या वाडीत कुठल्या आहे ते. आता आम्हाला पालखी मगाशी भेटली. आता मी घेतलं व्हिडिओ काढायला. पालखी धावत आहेत, आम्हाला उशीर झाला कारण तिथे जेवण आहे, जेवायला जायचं आहे. होय 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 महादेव आहेत का बॅग मोना ब्लॉग जेवण असतो दरवर्षी दुपारचा. आता आमची पालखी बसली इकडे घरात. आता इथे आमचं जेवण आहे, जेवण असतं प्रत्येक दरवर्षी जेवण करतात आम्हाला. साखरी गावच्या सगळ्या मंडळींना जेवण असतं. आता सगळे जेवतील मंडळी. सगळे जेवण झाल्यानंतरला मग आता आलो आम्ही जेवण वगैरे मस्तपैकी दापोली केशी बीचला. आणि ऊन जास्त आहे आणि बघा मस्त असा पुरण आहे. पुरण तापले आणि पोरं खेळत आहेत, मजा मस्ती करतायत, मजा येते. आणि पुरण बिना चप्पल जाऊन फिरायला मजा येते, पण तापली की लय बेकार पाय भासतात. दोघं जण खेळत आहेत, मस्त मजा करतात. पूर्ण पुरण बघा पूर्ण तापलं एवढा सूर्याचा. आणि भर उन्हामध्ये खेळतायत चप्पल, पूर्ण मजा येते. चला तर कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.